कोणी खासदार टीका टिप्पणी करते, आदित्य ठाकरे काम करत नाहीये, भेटत नाहीये, अशा पण टीका टिप्पणी होत आहेत. म्हणून तर ते खासदार सर्व आलेत ना, म्हणूनच आलेत ना. तुम्हाला पण असा काही अनुभव आला? त्यांनी त्यांना जो आलेला अनुभव आहे त्या अनुभवाच्या अनुषंगाने त्यांना जो आला अनुभव, त्यामुळे ते इकडे आलेले आहेत. आजचा दिवस किती मोठा आहे? नक्कीच ना, 60 वर्ष पूर्ण होणं आणि 60 वर्षामध्ये प्रगती होणं. बाळासाहेबांचे विचार खऱ्या अर्थानं कोण पुढे घेऊन जाते, उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे? प्रामुख्याने आता तुम्ही पाहिलं असेल की जनमत कोणाकडे, लोक कोणाकडे आहेत आणि काम कोण करते, कामालाच महत्त्व दिलं पाहिजे आणि त्या पद्धतीने एकनाथ शिंदेजी काम चांगलं करतात. धन्यवाद आमची बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. विनाकारण लोकांमध्ये भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत स्वतः उद्धव साहेब यांच्या मुख्यमंत्री असताना पक्षाचा विस्तार फुटाफूट झाली. आता ज्या पद्धतीची क्रांती झाली त्या संदर्भामध्ये त्यांनी भाष्य करणं, आता ते विरोधी पक्षात आहे, मुख्यमंत्री असताना पक्ष सांभाळू शकले नाही. आणि मला असं वाटते की खरी पक्ष वारसामुळे चालत नाही, तर पक्ष कर्तृत्वामुळे चालतो. आणि जी लिगसी आहे ती एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे, त्यांनी सिद्ध केली. महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना आशीर्वाद दिला आणि पूर्ण देशभरात आणि पुऱ्या महाराष्ट्रात शिंदे साहेबांचं नेतृत्वाचा डंका आहे. खरं तर तुम्ही ज्या मंत्रिमंडळात आहात त्या मंत्रिमंडळामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची अप्रत्यक्षरित्या ही सगळी भांडणं सुरू झाली आहेत, असा कुठेतरी दावा त्यांच्या पक्षाकडनं केला जातोय. मुख्यमंत्र्यांना दाबण्याकरता विनाकारण पक्षात खोटं नॅरेटिव्ह ते पसरत आहे पब्लिकमध्ये, त्याला काही अर्थ नाही. परंतु